शेतकरी मित्रांनो नमस्कार। कापूस पिकात दुसरे खत व्यवस्थापन कधी आणि कशा प्रकारे करावे हे आपण संपूर्ण माहिती याची आज आपण जाणून घेऊ। शेतकरी मित्रांनो, कापूस पिकात दुसरे खत व्यवस्थापन आपल्याला 45 ते 55 किंवा 60 दिवसाच्या दरम्यान करायचे आहे, जेणेकरून आपल्या कापूस पिकात मोठ्या प्रमाणात पातीधारणा फुलधारणा होईल आणि मोठ्या प्रमाणात बोंडांची संख्या आपल्या कापूस पिकात लागेल। तर खत व्यवस्थापन करताना आपल्याला युरिया सारखे मोठ्या प्रमाणात नायट्रोजन असणारे घटक टाळायचे आहे, जेणेकरून आपल्या कापूस पिकाची मोठ्या प्रमाणात वाढ होणार नाही आणि मोठ्या प्रमाणात वाढीकडे लक्ष जर कापूस पिकाचं राहिलं तर पात्याचे संख्येत घट होते, दोन पात्यातील अंतर वाढते आणि बोंड्यांची संख्या आपल्याला घट झालेली बघायला मिळते। फक्त उंच झाड आपल्याला दिसतं, पण ते झाड कोणत्या कामाचं नसतं। म्हणून शेतकरी मित्रांनो, आपल्याला बॅलेन्स म्हणजे संतुलित खत व्यवस्थापन करणे गरजेचे आहे। तर आता आपल्याला संतुलित खत व्यवस्थापन करताना 10-26-26 ही बॅग वापरायची आहे। एकरी एक बॅग आपल्याला 10-26-26 ही वापरायची आहे। याच्यामध्ये ह्या बॅगमध्ये आपल्याला 10% नत्र आणि 26% फॉस्फरस आणि 26% पोटॅश म्हणजेच पुरद आणि पालाश हे आपल्याला 26% बघायला मिळते। जेणेकरून आपल्या या 10-26-26 बॅगमुळे आपल्याला याच्यात कमी नत्र बघायला मिळते, ज्याने आपल्या कापूस पिकाची मोठ्या प्रमाणात वाढ होत नाही आणि 26% जे स्फुरद आणि पालाश बघायला मिळते, त्याने मोठ्या प्रमाणात पातेधारणा आणि आपले झाड निरोगी राहण्यात मदत होते। तर अशा प्रकारे आपल्याला 10-26-26 ही बॅग वापरायची आहे आणि त्यासोबतच तुमच्याकडे उपलब्ध असल्यास मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करायचा आहे। शेतकरी मित्रांनो, या कापूस पीक जेव्हा या अवस्थेत येतो तेव्हा त्याला लाल्या रोग आणि न्यूट्रिएंटची कमतरता जाणवते। ते टाळण्यासाठी आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट किंवा बेन्सल सुपरफास्ट या दोन बॅगमधून आपल्याला 10 किलोची बॅग असते, या दोन बॅगमधून एक बॅग तरी आपल्या शेतात 10-26-26 मध्ये मिक्स करून वापरायची आहे, जेणेकरून हे जे कमतरता आपल्या न्यूट्रिएंटची कमतरता कापूस पिकात जाणवते ती जाणवणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे 10-26-26 जर उपलब्ध नसेल, बॅग मिळत, तर आपल्याला 8-21-21 किंवा 9-24-24 अशा बॅगचा सुद्धा आपण वापर करू शकतो। तर अशा प्रकारे आपल्याला दुसरे खत व्यवस्थापन पार पाडायचे आहे, जेणेकरून या खत व्यवस्थापनामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात पातेधारणा होईल आणि मोठ्या प्रमाणात बोंडांची संख्या लागण्यास मदत होईल। तर आपल्याला युरिया सारख्या मोठ्या प्रमाणात नत्र असणाऱ्या खताचा वापर टाळायचा आहे। जर आपण मोठ्या प्रमाणात युरिया नत्र दिलं तर झाडाची वाढ होईल आणि दोन बोंडातील अंतर वाढेल आणि पात्याची संख्येत घट होईल आणि बोंडांच्या संख्येत सुद्धा घट होईल। पात्याच्या होईल तर बोंडांच्या संख्येत सुद्धा घट आपल्याला बघायला मिळेल। म्हणून आपल्याला कमी नत्र असणारे खत वापरायचे आहे। तर अशा प्रकारे आपल्याला दुसरे खत व्यवस्थापन पार पाडायचे आहे। पातेधारणामध्ये कापूस पीक हे नाजूक कंडिशनमध्ये असते, तेव्हा आपल्याला ही चांगली खताची मात्रा द्यायची आहे। तर अशाच व्हिडिओसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। इतर शेतकरी बांधवांपर्यंत ही दुसरी खत व्यवस्थापन कशा प्रकारे करावे ही माहिती शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।